मी जर सुटेबल असेल किंवा नसेल असेल तर मला यश मिळेल, सुटेबल नसेल मी ती त्या परीक्षेत यश संपादन करू शकणार नाही. आणि म्हणून स्वतःचं जे असेसमेंट ज्याला म्हणतो आपण, त्या असेसमेंट तुम्हाला करता आलं पाहिजे. त्या विषयाचं आकलन तुम्हाला होतं की नाही हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. प्रत्येक परीक्षेचे एक टप्पे असतात. पहिला टप्पा असतो प्रिलिम्स, दुसरा टप्पा असतो राज्यसेवेचं, मी बोलतोय राज्यसेवा MPSC किंवा UPSC बद्दल. सिव्हिल सर्व्हिसेसचे सुद्धा एक टप्पे आहेत. पहिला आहे प्रिलिम्स, दुसरा आहे मेन्स आणि तिसरा आहे इंटरव्ह्यू. अडकलेल्या अंतराळवीर कोण आहे? तर तुम्ही उत्तर द्याल सुनीता विल्यम्स या सध्या अंतराळात अडकलेल्या आहेत. तर दुसरा प्रश्न विचारतो, सुनीता विल्यम्स या कोणत्या ठिकाणी अडकलेल्या आहेत? तर दुसरा प्रश्न. आता याचं उत्तर किती लोकांना येतं? या वर्षामध्ये गरुड झेप अकॅडमीच्या माध्यमातून बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी आपलं सरकारी नोकरीचं स्वप्न साकार करताना दिसतंय, साकार केलेलं आहे. आणि आज भारतामध्येच नव्हे प्रत्येक ठिकाणी गरुड झेपच्या माध्यमातून पूर्ण राज्यामधून या ठिकाणी बरेच विद्यार्थी या ठिकाणी येतात. त्यांचं स्वप्न साकार करणारी ही एक कारखाना समजला तरी चालेल. या कारखान्याच्या माध्यमातून बरेचसे विद्यार्थी आता पोलीस दलामध्ये, आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये, एअरफोर्समध्ये या ठिकाणी भरती झालेले आहेत. आणि आजचा जर आकडा बघितला तर हा ना होतो ना भविष्याती या आकड्यातून आज खरं गरुड झेपचं जे वेगळं असं महत्त्व आहे त्या सर्व भारत देशासाठी, महाराष्ट्रासाठी कळालेलं आहे. आणि आज या माध्यमातून खरंच एक वेगळा असा संदेश ज्या आईवडिलांनी आमच्यावर विश्वास ठेवला, त्या आईवडिलांनी आपल्या मुलांना या ठिकाणी टाकलं आणि त्यांचे स्वप्न साकार झाले हे सांगणारं एक तात्पर्य या ठिकाणी या मोठ्या प्रोग्रामच्या माध्यमातून आईवडिलांचा सत्कार जो मुलगा लागतो त्या मुलांच्या आईवडिलांचा सत्कार आमच्या माध्यमातून करतोय ही आमच्यासाठी एक मोठी बाब आहे आणि ती सगळ्यात अविस्मरणीय आहे. आणि आजचा हा निकाल एक दिव्यमान आणि डोळे दिसणारा आहे. ज्या विद्यार्थ्याची संख्या बघता आज हा खरा मोठा निकाल आमच्यासाठी पण आहे. आणि हा निकाल देणारी गरुड झेप अकॅडमी याचा सर्व स्टाफ या सर्वांचं हे मोठं महत्त्व आहे. आणि या महत्त्वातूनच आजचा हा निकाल आहे. आणि यापुढेही आजपर्यंत लागलेल्या 6,000 विद्यार्थ्यांचा सत्कार आतापर्यंत झालेला आहे. आणि आम्ही यापुढेही सुद्धा असे निकाल गरुड झेप माध्यमातून देऊ अशी शासन. त्या मुलांच्या आम्ही घरी जाऊन गाव तिथं गरुड झेप हा एक संकल्पना आहे. आणि ते गाव तिथं गरुड झेपमध्ये आम्ही गावात जाऊन त्या विद्यार्थ्याचा आणि त्या पालकाचा सत्कार करतो. आणि हे खरं एक विश्वास आहे. आणि त्या विश्वासाने आम्ही त्या गावात जाऊन सुद्धा राहिलेल्या विद्यार्थ्याचा सत्कार करतो. धन्यवाद. आपण जी स्वप्न बघतो त्याला साकार करण्याची जिद्द असल्यानंतर भारतामध्ये एकत्रितरित्या म्हणजे आपण जन्म घेतल्यानंतर आपल्या ज्या इच्छा आकांक्षा असतात त्या इच्छा आकांक्षा 1, 2, 3 पूर्ण होऊ शकतात. परंतु काहींच्या महत्वाकांक्षा आणि इच्छा परिपूर्ण होताना सगळ्या बाजूने म्हणजे मी आयुष्यात आलो, मला माझ्या आयुष्यात उभं राहायचं आहे, मला माझ्या आयुष्यामध्ये माझ्या समाजाकरता म्हणजे जनतेच्या समाजाकरता काही करायचं आहे, मला देशाकरता काही करायचं आहे. आणि असं सर्व करताना माझ्या हाताने जे काही होईल ती माझ्या राज्याला आणि देशाला अर्पण करून देशाचं नाव उंचावेल असं मी काम करेल. या सगळ्या महत्वाकांक्षा आणि इच्छा एकाच वेळेला भारतामध्ये पूर्ण झालेला कोणी असेल
तर तो सुरेश सोनवणे हा माझा परम मित्र आहे आणि आम्हाला सर्व या बाबीचा गर्व आहे. गरुडचे आपण नावं फार वेगवेगळी ठेवतो, आपण इतकी नावं बघतो वेगवेगळी, पण ती नावाला अनुसरून कामं नसतात. गरुड झेप हे एक नाव असं आहे की खरोखर नावाला साजेस, कारण की गरुडची झेप घेतो ती झेप आपल्या पूर्ण उभ्या आयुष्यात कुणी घेऊ शकत नाही आणि अशी गरुड झेप सुरेशनी घेतलेली आहे. त्याची कारणं वेगवेगळी आहेत, मी त्याच्यात जाणार नाही. तुम्हाला सर्वांना मित्रांनो माहिती आहे, आज जवळपास 250 मित्र माझ्या बंधू भगिनी या पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट झालेले आहेत. देशात, माझ्या राज्यात नव्हे तर देशामध्ये इतकं मोठं सामाजिक काम मी याला का म्हणतो, कारण आता तुम्ही जिथे जाणार तुम्हाला तुमची समाजाला गरज आहे. मनुष्य जातीला आजच्या डेटला जर कुणाची गरज जास्त असेल तर ती संरक्षणाची आहे आणि तुम्ही संरक्षणाची जबाबदारी आज घेऊन जातायत या व्यासपीठावरून. आणि तुम्हाला ते घडवलं, म्हणवलं, बनवलं, त्या गरुडचे अकॅडमीचे आपण जितकेही स्तुती करू तितकी मित्रांनो कमी आहे. मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही, फक्त एक बाब सांगेल. आपण आयुष्यामध्ये आपण जर बघितलं, समजा आता 5,000ची भरती आहे, तिथं 50,000ची लाईन आहे. 5,000ची भरती आहे, तिथं 1,00,000 लोकांची लाईन आहे. 10,000 नोकऱ्या जर निघाल्या, तिथे 2-2, 5-5 लाख मुलांना नोकऱ्या देण्याची गरज आज आहे. अगोदर 40 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी सरकारची लोक घरी यायची आणि सांगायची, मी जेव्हा लहान होतो, या तुम्ही नोकरी करा. कुणी नोकरीला धजावत नव्हतं आणि आज कुणालाही नोकरी मिळत नाही अशी अवस्था आहे. मला सांगायचं इतकं आहे की आज जेव्हा आपल्याला काही मिळालंय दैवरूपाने, आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादाने, तुम्ही सर्व तुमच्या स्वतःच्या मेहनतीने जे घडलात, तुम्हाला जे भेटलंय ते आपण कधीही विसरून जाता कामा नये. थोडं स्पष्ट बोलायचं झालं, तुमची फील्ड अशी आहे, राजकारणाची फील्ड झाली, आपली नोकरदारांची फील्ड झाली, पोलिसांची फील्ड झाली. याच्या 2 बाजू आहेत. एक तर आता तुम्हाला वेळेचं काही हे नाहीये की मी 8 तास काम करेल, 10 तास काम करेल. 24 तास ड्युटी करण्याचं क्षेत्र हे पोलिसांचं आहे आणि त्यामुळे तुमचं वैयक्तिक आयुष्य हे थोडस ताणलं गेलेलं आहे. परंतु त्याची दुसरी बाजू अशी आहे की तुम्ही देशाकरता 24 तास तत्पर राहणार आहात. मित्रांनो, आज आपल्या अभ्यासाची इतकी वानवा झालेली आहे. खरं म्हणजे मी कायम सांगतो, जिल्हा परिषद, आज मला माहित नाही हे व्यासपीठ बोलण्याचं आहे की नाही, पण मला राहावलं जात नाही. आज आमच्या राज्यात जिल्हा परिषद शाळेचा स्तर अगदी खालावलेला आहे, अगदी खालावलेला आहे. आमचे मास्तर, जिल्हा परिषदचे शिक्षक हे शिक्षण बिलकुल बरोबर देत नाही. त्याचं छोटस उदाहरण मी सांगतो. आमच्या जिल्हा परिषदचे मास्तर, मी थोडस स्पष्ट बोलणार आहे, एक आमदार म्हणून किमान आम्ही त्यांना 80,000 ते 1.5 लाख रुपये पगार देतो, पण त्यांचे स्वतःचे मुलं ते प्रायव्हेट शाळेत शिकवायला टाकतात, जिथं 15,000 रुपये पण महिना नाहीये. आणि म्हणून जिथं त्यांना गावाला राहायला पाहिजे ते मुख्यालयी राहत नाही. एकीकडे पोलिसाची लाईन 24 तास काम करण्याची आणि मिलिटरीवाल्यानंतर सगळ्यात जास्त अपेक्षा आम्हाला सर लोकांकडनं आहे, झेडपीच्या सरांकडनं आहे, पण ते पूर्ण करत नाही. म्हणून आमच्या झेडपीच्या सगळ्या शिक्षकांची म्हणजे शिक्षणाची वाता झाली आहे. मी ते हातात घेतलंय आणि म्हणून आपल्याला, आणि त्याचं कारण काय, आई वडिलांना हे माहित नाही की माझा मुलगा जिल्हा परिषद शिकतोय, तर या सरांचं काम काय, त्यांनी गावात मुख्यालय राहिलं पाहिजे, त्यांनी सरांना त्या मुलाकडनं नुसतं अभ्यास 1 2 3 4 किंवा ABCD असतं, परंतु ते करत नाही. मी त्या क्षणी इतकंच सांगेन की आता तुम्ही जिथे जाणार आहात, ज्या ज्या ठिकाणी जाणार आहात, आपलं कर्तव्य नोकरीचं बजावताना समाजाची जी जबाबदारी आहे, जे सरकारी काम आहे त्यामध्ये आमदार सुद्धा आले, त्यांच्याकडनं चांगलं काम करून घेण्याकरता कितीही दबाव तुम्हाला आला तरी तुम्ही न डगमगता तुमचं कर्तव्य चोखपणे जर पार पाडलं तर पुढे माझ्या देशाचं जे आहे त्याच्यापेक्षा चांगलं भलं होईल. नसता आज
अभ्यासाची वानवा अशी झालेली आहे. एक मी शेवटचा शेर सांगतो आणि माझं भाषण संपवतो. मला माहिती आहे तुम्ही बऱ्याच वेळापासून आहात आणि अजून बरेच सत्कार आहेत, मलाही जायचं आहे, पण अभ्यासाची हालत अशी झाली आहे. एका शायरनी फार चांगलं सांगितलंय, आता अभ्यास करायचा नाही मुलांना, जास्त पुस्तकं चांगले चांगले वाचायचे नाही आहेत. अगोदर पुस्तकं मिळत नव्हते, प्रकाशनाला सांगावं लागायचं हे पुस्तकाचं जास्त प्रकाशन करा, आम्हाला पाठवा. पण आता कशी हालत आहे, म्हणून शायरनी सांगितलंय, जब किताबें रास्तों पर बिकने लगेगी, जब किताबें रास्तों पर बिकने लगेगी और जूते शोरूम में मिलने लगेंगे, जब किताबें रास्तों पे बिकने लगेगी और जूते शोरूम में मिलने लगेंगे, तब समझना अवाम को, मतलब जनता, इल्म की नहीं मतलब शिक्षा की नहीं, समझ लेना कि जनता को इल्म की नहीं जूतों की जरूरत है. हा त्या शायरने सांगितलेलं आहे आणि ते तंतोतंत आज खरं बसतंय. शिक्षणाशिवाय काही खरं नाही. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलंय, काय सांगितलंय? अच्छा, आपल्या समोर एक सुंदर जोडा आपल्याला दिसतोय, खास करून मुलींना दिसतोय का? हा, तर हे दोघे महाराष्ट्र पोलीस मध्ये आहे. आणि मी पहिलं सांगतो की लपडे गरुड जेप मध्ये करू नका, कारण गरुड जेपचे लपडे हे गरुड जेप मध्ये संपतात. यांच्या अंगावरती मिळाली ट्रेनिंग सेंटरला व्यक्ती गेला की चॉईस बदलतात, अंगावरती आले की माणूस चेंज होतो. आणि मग ते प्रेम शेवटपर्यंत जात नाही. प्रेम करा, प्रेम वाईट नसतं, परंतु त्याचा योग्य जोडीदार आयुष्यामध्ये असला पाहिजे. आज दोघेही वर्दीवर नाही, वर्दीवर असतात आणखी शोभले असते, परंतु दोघेही महाराष्ट्र पोलीस मध्ये आहे. मी विजयानंदन यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं. आदरणीय पूज्य गुरुजन आणि सर्वात मोठा गरुड परिवार, या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो. आणि आज मी विजयानंद श्रीधर सोनवणे, ठाणे शहर पोलीस दलामध्ये 2017 साली भरती झालो आहे म्हणण्यापेक्षा प्रत्येक गोष्टीला ही काळ वेळ घडून येते. का येते? कारण की त्यात आपल्याला रुजवावं लागतं आणि ते रुजवण्याचं काम आपलं शिक्षक वर्ग करत असतं. आज सोनवणे सर अख्ख्या महाराष्ट्र भारतात त्यांना कुठेही गेलं तरी त्यांचा विद्यार्थी आवर्जून स्वतः बोलवणार की नाही माझे सर आज या ठिकाणी आलेले आहेत. तर एक छोटीशी गोष्ट सांगतो. सगळा शिक्षक वर्ग असतो, कुमार सर, सोनवणे सर. मी 2016ला जॉईन केलं होतं गरुड जेप अकॅडमी. घरची परिस्थिती हलाखीची होती, वडील माझे मातीकाम करायचे आणि आई घरगुती काम करायची, गिरणी होती आमच्या घरी. तर मी साई स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया, मी खेळाडू आहे, हँडबॉल खेळाडू, नॅशनल प्लेअर आहे मी. तर मी हॉस्टेल सोडलं घरच्या परिस्थितीमुळं, कारण की घरी कामाला पण नव्हतं. पण त्या परिस्थितीत मला मुलांनी सांगितलं, माझं ग्राउंडचं फिजिकल चांगलं होतं, मला मुलांनी सांगितलं आमच्या एरियातले भरपूर मुलं, आणि मी म्हणजे डिझर्व करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी राहतो मी, त्या ठिकाणचे भरपूर मुलं आज पोलीस आहेत. पण त्यांनी सांगितलं की दादा तुझं ग्राउंड चांगलं आहे, तू गरुड जेप अकॅडमी जॉईन कर, तुला भरपूर मार्गदर्शन भेटेल. आणि मला तसंच झालं. मी जसं जॉईन झालो, परिस्थिती नव्हती. बोरकर सर होते रिसेप्शनला, कुमार सर होते, गिरी सर होते, त्यानंतर सोनवणे सर ओनली लेक्चर आणि भरपूर मार्गदर्शन केलं त्यांनी. पण सरांनी सांगितलं की ठीक आहे याचं ॲडमिशन घ्या, याची परिस्थिती नाही. अक्षरशः आज अंगावर वर्दी नाही, पण वर्दीची शपथ घेऊन सांगतो फक्त 1000 रुपयावर ॲडमिशन झालेलं आहे माझं. आणि सरांनी मला भरपूर मार्गदर्शन केलं. सरांनी वेळेची किंमत सांगितली. सोनवणे सरांचं लेक्चर असताना 1 मिनिट सुद्धा जर कोणी उशीर आलं तर कडी लावलेली असायची. वेळेची किंमत मित्रांनो भरपूर महत्वाची. आज जी वेळ गेली ती उद्या परत येणार नाही. आणि 2017 साली जो माझा सत्कार झाला नव्हता घरच्या काही कारणास्तव, तो आज मला या वेळेवर भेटतो, याचा मला अभिमान आहे सर. थँक्यू सर. आणि कुमार सर यांचे रिजनिंगचे लेक्चर खूप अतिशय. मराठी राठोड सर, पठाण सर ग्राउंडसाठी, त्यानंतर बोरकर सर, गायकवाड सर होते त्यावेळेस. सगळ्या शिक्षक वर्गांनी खूप मेहनत केली. त्यामुळं आज हा सगळा पेट्यामध्ये दिसणारा, उद्यासाठी पेटे ठेवणारा सगळा परिवार आज सरांसोबत आहे. आज सरांना काही हो तरी आम्ही सरांच्या मागे आहोत, हे आमचा शब्द आहे. थँक्यू.